हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आता आम्ही इथे निघालो ताई, मी आणि आमच्या काही सासूबाई, मावशी सासू आणि आमची जी होणारी सूनबाई आहे, तर म्हणजे माझी जाऊबाई. तर इथे चाललो आहे आम्ही आता भिवंडीला शॉपिंग करायला. तर ते शॉपिंग कसली जाणार आहे तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच पुढे जाऊन. तर इथे खूप सारी अशी ट्रॅफिक लागली होती, तरी आम्ही कसंबसं पोचलो भिवंडीला. भिवंडीला पोचताच आम्ही इथे नाश्ता करायला बसलो. तर मागवले होते आमच्यासाठी मिसळपाव आणि माझ्यासाठी मागवली होती मी कांदा भाजी. तर खूप अशी भूक लागली होती, तर मग आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो तिथून. तर आपण आता इथे भेटूया शॉपमध्ये. तर शॉपमध्ये आम्ही आलो आहोत त्याच्यासाठी की आमच्या होणाऱ्या नवरीबाईसाठी आम्ही काही इथे शालू काढणार होतो. तर एक नव्हे तर दोन होणाऱ्या जाऊबाई होत्या आमच्या. तर इथे आम्ही आता वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या बघणार होतो आणि नवरीबाई स्पेशली शालू बघणार होतो तिच्यासाठी. तर आता इथे साईड बाय साईड आम्ही आता इथे सगळं चॉईस करतो आहे साड्यांसाठी. तर आम्ही ही साडी काढणार होतो आम्ही हळदीला, सगळ्यांना मॅचिंग एक साईड. तर इथे बघताय तुम्ही आता सगळे शालू आम्हाला एक एक करून दाखवले जातील. आणि हो, या भिवंडी शॉपमध्ये जे आहे शॉप, तिथे प्रत्येक व्हरायटीमध्येच आपल्याला सगळे बघायला भेटतील छान छान अशा मस्तपैकी. तर म्हणजे सगळ्याच वस्तू तुम्हाला इथे भेटल्या जातील, जशा आपल्याला टोप्या लग्नात लागतात, टोपी वगैरे. तर टॉवेल्स वगैरे, पल्कर्स, ब्लाऊज पीस, साड्या वगैरे सगळं म्हणजे नवरीचं जे काय साहित्य आहेत ते सगळं इथे भेटल्या जातील. तर तुम्ही पण नक्कीच या आणि स्वस्त एकदम रेंजमध्ये भेटल्या जातील भावामध्ये. तर इथे तुम्ही बघताय आता एक एक करून शाळू दाखवत आहेत नवरीबाईला. बाजूलाच बसले माझ्या. तर ती चॉईस करत होती कोणते कोणते तिला छान कलर्स वाटतील, डिझाईन्स वाटतील, तर ती आपलं बघायचं काम करत होती. तर मग आम्ही पण मध्ये मध्ये तिला सजेशन देत होतो की हा घे, तो घे वगैरे वगैरे. तर इथे बघताय तुम्ही. हां, आणि प्रत्येक लेडीज असा व्हिडिओ स्किप नाही करणार मला माहिती आहे, आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघतील, कारण की ते विषय चालला आहे साड्यांचा त्याच्यामुळे. तर मग चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता इथे तुम्ही बघाल तर आम्ही नवरीबाईसाठी कोणता शाळू हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि हे आम्हाला सगळं आवरून पटापट जायचं होतं. आमच्या गावातसुद्धा हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे पोचायचं होतं लवकरात लवकर. तर इकडचं सगळं आवरून मग आम्ही थोडं म्हणजे दुसरी पण शॉपिंग करायची होती, तर ते सगळं करून आवरून वगैरे आम्ही निघालो हळदी कुंकासाठी. तर इकडे सगळे म्हणजे असं एकदम कलर एकदम ओल्डमध्ये दाखवत होते, म्हणजे एकदम एवढे खास नव्हते. त्याच्यामुळे नंतर मग आम्ही बोललो का थोडं अजून रिसेंटली काही न्यू न्यू शालू आले असतील तर ते दाखवा. तर इथे काढायला लागलेलं एक एक वन साईड बाय साईड शालू. तर इथे आम्ही चॉईस केला, हा हिरवा कलरमध्ये चॉईस केला आहे सासूबाईंना, ज्या होणाऱ्या जाऊबाईंच्या सासू आहेत त्यांना. आणि हा एक नवरीला केलेला पसंत, आणि एक दुसऱ्या तो डार्क ब्लूमध्ये आहे, तो एक पसंत केलेला शालू आहे. याच पॅटर्नमध्ये सेम टू सेम तिघींना तीन काढले. तो बघा, तो निळा कलरमध्ये आहे ना, तो एक, आणि हा एक कलर, असे 3 कलर काढलेले आहेत आम्ही. तर हे बघताय तुम्ही. हळदीच्या पण साड्या झाल्या, साखरपुड्याच्या सुद्धा साड्या आम्ही इथूनच घेतल्या आहेत सगळ्यांना. तर आता मग शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही इथे बघतोय भिवंडी स्टॉपला, नाक्यावरती मेन पोचलो होतो. तर मग आता तुम्हाला इथेही एक एक करून शॉप दाखवते. इकडे सगळे म्हणजे सगळे, कुठे जायची गरज नाही, सगळं काही इथेच भेटलं जातं एकाच ठिकाणी. ते बघताय तुम्ही. आणि हां, एक किती छान छान गाऊन्स होते इकडे, मस्त होते. एक वन पीस, लॉंग पीस वगैरे, शॉर्ट ड्रेस वगैरे, खूप छान छान व्हरायटीज होत्या इकडे बघायला. तर मग गर्ल्स, तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता तुम्ही बघता इकडे मस्त वन पीसेस असे लावले होते, मला तर खूप आवडले. किती छान आहे, असं ब्लॅक कलरमध्ये, ब्ल्यू कलरमध्ये, ग्रीन कलरमध्ये, ऑरेंज कलरमध्ये, खूप असे छान छान होते ड्रेसेस. बघताय तुम्ही कसले भारी भारी होते ड्रेस. काय मग लेडीज, आवडले की नाही तुम्हाला ड्रेस, साड्या वगैरे? तर मग चला पटपट आपल्याला चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे पण आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो, ताईंना साडी बघायची होती एक.
तर झुमेजो साडी मग काढली आम्ही त्यांच्यासाठी. एकदम रिजनेबल प्राईसमध्ये भेटून गेली त्यांना. हे बघता किती मस्त अशा सिंपल अशा साड्या आहेत. डेली वेअरसाठी पण छान छान साड्या होत्या आणि या पार्टी वेअरसाठी आहेत साडी. तर ताईंना घ्यायची होती त्याच्यामध्ये साडी एक, तर चॉईस केली आम्ही तिला एक साडी. हॅलो नमस्कार. तर मी श्वेता सातवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचे नव्याने स्वागत करते. तर मग आत्ताच आम्ही म्हणजे बस्ता काढायला गेलो होतो, नवरीचं साड्या वगैरे काढायला गेलो होतो. तर जस्ट म्हटलं आत्ताच आले आम्ही घरामध्ये, थोडंसं पाणी घेतलं, फ्रेश झाली आणि म्हटलं चला आता जाऊया आपण हळदी कुंकाच्या तयारीला. आता आमच्या इथे गावामध्ये हळदी कुंकू आहे. तुमच्यासोबत पण शेअर करेन का आमच्या पद्धतीमध्ये हळदी कुंकू कसं केलं जातं आणि कसं होणार, तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. चला मग मी आता तयार झालेले हळदी कुंकूला जायला. अशी काही सिंपल अशी साडी घातलेली आहे, बघताय तुम्ही. तर चला मग आता जाऊया आपलं हळदी कुंकूला. तर आता इथे सगळ्या लेडीज हळदी कुंकासाठी जमल्या होत्या. तर सगळे एकत्र आल्यानंतर किती भारी आणि मस्त वाटतं सगळे एकत्र आल्यानंतरला. तर आम्ही हळदी कुंकू इथे करून घेतलं आणि ते साईड बाय साईड तुम्हालाही दाखवते. हे आमचं इतक्या वर्षाने म्हणजे दुसऱ्यांदा आमचं हळदी कुंकू आहे. तर इथे आम्ही गणपती बाप्पाला चांगलं मस्त असं ओवाळून त्याची आरती वगैरे करून घेतली. तर चला मग व्हिडिओ खूप मोठा झाला असेल, तर व्हिडिओ कसा वाटला आणि पूर्ण दिवसभराचं काय काय घडलं आणि आम्ही काय काय केले दिवसभरामध्ये, कुठे कुठे जाऊन आलो आणि काय काय शॉपिंग केली हेही तुम्हाला दाखवलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला की नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर परत एकदा मी तुम्हाला सांगते की प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला बाय बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.